नमस्कार, आज बनवूयात खमंग खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या आणि परफेक्ट अशा कमी तेलकट मस्त 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या पुऱ्या होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असताल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका चॅनलला। मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी तर मी 1 वाटी अशी निवडून मेथी घेतलेली आहे आणि शक्यतो मेथीची अशी पानच घ्यायची आणि ही मेथी आपण एकदम बारीक अशी चिरून घ्यायची। ते सगळी मेथी अशी चॉपिंग बोर्डवरती घेऊन अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे। त्याचबरोबर मी यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला किंवा स्किप करू शकता। आणि कोथिंबीर सुद्धा एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आणि हे दोन्हीही जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं। आता यामध्ये 1 वाटी असं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी 1 चमचा असं तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठामुळे पुरी ही तेलकट होत नाही। त्याचबरोबर 2 टेबलस्पून मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठामुळे पुरी छान खमंग बनते। त्यानंतर ह्यात आपण मसाले घालू। तर मसाले अगदी साधे सोपे आपल्या घरातलेच आहे, जसं की अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। 1 चमचा इथं मी लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही इथं हवं तर मिरची लसूणची पेस्ट घालू शकता। अर्धा चमचा इथं मी धन्याची पावडर घालून घेतली। अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं इथं असं हिंग घालून घ्यायचं। अगदी चिमूटभर इथं मी हिंग घातलेला आहे। तसंच मी यामध्ये थोडासा ओवा घालून घेते आहे। अशा प्रकारे थोडंसं हातावरती हा ओवा चोळून घालायचा। 2 चमचे इथे पांढरे तीळ वापरायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। तर इथं मी साधारण 1 छोटा चमचा असं मीठ वापरलेलं आहे आणि सुरुवातीलाच पाणी न घालता ही कोरडी पिठं आपण एकत्र करून घ्यायची। त्यानंतर या पिठामध्ये पाणी घालून अगदी घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा, कारण पुरीसाठी हे पीठ थोडंसं घट्ट पाहिजे। पातळ जर पीठ तुम्ही मळून घेतलं तर पुरी ही तेलकट होऊ शकते। तिथे मी साधारण अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे, नंतर लागेल तसं पाणी घालायचं। तर साधारण हे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी फक्त मी पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे आणि इथं असं पीठ हे व्यवस्थित आपण मळून घ्यायचं। इथं मी पिठाचा गोळा असा मळून घेतलेला आहे। आता यावरती अगदी अर्धा चमचा तेल घालून हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटं साईडला झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर ह्याच्या आपण पुऱ्या करून घ्यायच्या। तुम्ही हवं तर अशा प्रकारचं पीठ हे रात्री फ्रीजमध्ये मळून ठेवू शकता, जर तुम्हाला सकाळी टिफिनसाठी वगैरे अशा प्रकारच्या पुऱ्या बनवून द्यायच्या असतील मुलांना तर हे पीठ आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर ह्या पिठामधला एक छोटासा असा गोळा घ्यायचा, चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा धरायचा आहे। त्यानंतर हे पीठ आपण थोडंसं कोरड्या पिठामध्ये असं घोळवून घ्यायचं। ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तशी ह्याची मोठी चपाती लाटून घ्यायची। इथं अशी मध्यम जाडीची चपाती लाटून घेतल्याच्या नंतर त्याच्यात आपण पुऱ्या करून घ्यायच्या। तिथं मी अशा प्रकारचा ग्लास वापरलेला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं कटर सुद्धा वापरू शकता किंवा डायरेक्टली छोटे छोटेसे असे पिठाचे उंडे करून तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता। पण जेव्हा अशा प्रकारच्या एका साईजच्या आपण पुऱ्या करतो तेव्हा दिसायला सुद्धा ते पुऱ्या छान दिसतात आणि अगदी ह्याच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत किंवा बनवून घ्यायच्या आहेत। तर इथं मी अशा सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। त्यानंतर या पुऱ्या आता आपण तळून घ्यायच्या। तर तळण्यासाठी मोठ्या गॅसवरती तेल अगदी मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। आणि पुरी तळत असताना इथे एक टिप लक्षात घ्या की पुरी तेलामध्ये घातल्याच्या नंतर खूप सारखीच ती वर खाली न करता एका बाजूने व्यवस्थित ती तळून अशी वर आली की दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आहे। सारखं जर आपण ती वर खाली करत राहिलो तर पुरी ही तेलकट होते, खूप जास्त तेल पिते। इथं अशा आपण मस्त खमंग अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। त्याला छान अगदी सोनेरी रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्या आणि अगदी मस्त छान अशा खमंग ह्या पुऱ्या तळून घेतल्याच्या नंतर चाळणीमध्ये काढून घेऊ आणि तशाच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथं अशा आपल्या मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी। त्याचबरोबर तुम्ही ते बघू शकता बिलकुलही या पुऱ्या तेलकट न होता अगदी मस्त खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करून घ्या चॅनलला। पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।